आज आम्ही 100% महाराष्ट्रात बाळासाहेबांनी आदेश दिल्यामुळं टोटल बंद आहे. आता पिंपरी थोडं राहिलेलं आहे. काही लोकांना आम्हाला थोडंसं लेट झालं कळण्यामध्ये, कारण की समविचारी लोक एकत्र झालेलो आहोत. बाळासाहेबांचा आदेश म्हणजे आदेश. टोटल तुम्ही दुकानं बघा, टोटल आजूबाजूला तुमचे कॅमेरे फिरवा, टोटल पिंपरी बंद आहे. आणि पिंपरीच नव्हे तर महाराष्ट्र बंद राहील. ते महाराष्ट्र बंद कुठल्या आमच्या सत्तेसाठी नाही, कुठल्या लाचेसाठी नाही, किंवा आमच्या काही पक्षासाठी नाही, पण पक्षाने जी भूमिका उचलली आहे ते महाराष्ट्राच्या हितासाठी उचललेले आहे, देशाच्या हितासाठी उचललेले आहे. आणि म्हणून समस्त पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील लोकांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. बाळासाहेबांचा आदेश म्हणजे आमच्यासाठी आदेश. आम्ही एकदा बाळासाहेबांनी बोलले की आवाज उठाव तर आवाज उठाव, आवाज बंद करा समोरची, तर आम्ही आवाज बंद करणार. धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावर काय? धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत बाळासाहेबांनी आता ते फक्त पहिलं क्षेत्र काढलेलं आहे. अजून ब्रह्मशस्त्र बाळासाहेबांकडे भरपूर आहेत. त्याच्यामुळं जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन आणि आम्ही आमच्या वंचित भूमिका आम्ही मांडल्याशिवाय राहणार नाही. आणि मोदी सरकारने पाहिलं असेल की अनेक लोक आले गेले, फोटोशूट गेले, पण वंचित बहुजनाने सुरुवात केली, बाहेर पडायचं काम केलं तर सगळ्यांचे नाके बंद होतील. आज तर सुरुवात आहे. उद्यापासून आम्ही जर धर्मेंद्र प्रधानने जर राजीनामा दिला नाही, या धर्मेंद्र प्रधानाच्या घरापाशी आजूबाजूला वंचित बहुजनचे कार्यकर्ते असतील आणि महाराष्ट्रातील सगळं चक्काजाम. महाराष्ट्र आज महाराष्ट्र आहे, पण भारत बंद करायचा प्रयत्न आम्ही 100% करणार जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत. धन्यवाद पिंपरी चिंचवडकर. आपल्या सहकार्याने पिंपरी चिंचवड न्यूजने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 1 लाखाचा टप्पा पार केलाय. त्याबद्दल आभार. असंच प्रेम देत रहा. सोबत आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.